RT ॲडमिशन 2026-27 तर आज शाळा नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे। तर उद्यापासून विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू होणार का, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी फॉर्म नोंदणी हे सुरू होणार का, अशाबद्दल भरपूर सारे जे पालक वर्ग आहे हे कमेंट्स करत आहे। तर बघू शकता आपण या अगोदर जो ॲडमिशन शेड्यूल आहे तो बघितलेला होता की यामध्ये जी डेट होती म्हणजे शाळा रजिस्ट्रेशनसाठी ही जी आहे ही 27 तारीख देण्यात आलेली आहे। 27 तारीख म्हणजे आजची तारीख आहे 27। तर आज शाळा नोंदणी ही कंप्लीट होणार आहे आणि शाळा नोंदणी कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू केल्या जाणार आहे। कारण दरवर्षी असंच असते की अगोदर शाळा नोंदणी कंप्लीट आणि त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू। तर विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यानंतर आपल्याला भरावे लागते ते म्हणजे विद्यार्थ्यांचे फॉर्म। जर आपण यावरती जे RTE 2026-27 स्टेटस हे एक ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकता। तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसते की टोटल आतापर्यंत किती शाळा रजिस्टर झालेल्या आहे, किती व्हॅकन्सी उपलब्ध झालेल्या आहे त्यासुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे। तर ते सुद्धा आपण चेक करू शकतो। तर आता यामध्ये जर चेक केलं 2026-27 साठी तर 6703 शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्या व्हॅकन्सी आहे म्हणजे जागा आहे ह्या जागासुद्धा 90,466 आजच्या तारखेपर्यंत एवढ्या यामध्ये ॲड झालेल्या आहे। तर आज दिवसभरात सुद्धा भरपूर रजिस्ट्रेशन होऊ शकते। तर ह्या जागा ज्या ह्या वाढणार आहे। तर कमीत कमी RT मध्ये 1,00,000+ जागाचा जेही अंदाज आहे सांगण्यात आलेला आहे। कारण मागच्या वर्षी सुद्धा 1,00,000+ जागा होत्या आणि यावर्षी सुद्धा 1,00,000+ जागा राहणार आहे, म्हणजे 1,00,000च्या वर। परंतु अजूनपर्यंत यामध्ये 90,000च जागा रजिस्टर झालेल्या आहे। अजूनही खूप साऱ्या जागा म्हणजे ज्या व्हॅकन्सी आहे ह्या उपलब्ध व्हायच्या आहे। याचा अर्थ असा आहे की ज्या शाळा रजिस्ट्रेशन आहे हे अजूनपर्यंत 100% रजिस्टर झालेलं नाही आहे। त्यामुळे आज जी लास्ट डेट देण्यात आलेली आहे शाळा रजिस्टरला ही डेट वाढवून देण्याची दाट शक्यता दिसत आहे। कारण की कंटिन्युअसली शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहे, त्यामुळे शाळा रजिस्टर होऊ शकल्या नाही असं आपण म्हणू शकतो। कारण ती 1,00,000 आकडा हा यायलाच पाहिजे, परंतु अजूनपर्यंत आलेला नाही आहे। जर आजच्या तारखेमध्ये किती रजिस्ट्रेशन होते यावरती संपूर्ण जी अपडेट आहे ही उपलब्ध असणार आहे। जर आजच्या डेटमध्ये जर शाळा रजिस्टर कंप्लीट झाल्या तरच उद्यापासून आपल्यासाठी नोटिफिकेशन येणार आणि 1 ते 2 दिवसामध्ये आपले फॉर्म सुरू होणार। परंतु जर शाळा रजिस्ट्रेशन पूर्ण झाले नाही तर शाळा रजिस्टरला अजून काही दिवस हे त्यांना मुदतवाढ देण्याची दाट शक्यता दिसत आहे। कारण जर शाळा रजिस्टर झाल्या नाही तर विद्यार्थ्यांसाठी फॉर्म सुरू करण्यात येणार नाही आहे। तर आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या मॉर्निंगपर्यंत आपल्याकडे संपूर्ण अपडेट उपलब्ध होऊन जाणार की शाळा नोंदणीला मुदतवाढ मिळालेली आहे की शाळा नोंदणी कंप्लीट झालेली आहे आणि आपले फॉर्म कधी सुरू होणार याबद्दलची अपडेट आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी आपल्यापर्यंत उपलब्ध होणार। ती आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।